पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सामोरे जात आहेत विशाल आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांची भूमिका काय आहे, कोणती विजन घेऊन ते मतदारांच्या समोर जात आहेत आणि निवडणुकीमध्ये मतदारांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय या कॅम्पेनिंगमध्ये हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. काय विजन, काय भूमिका घेऊन जात आहे समोर? प्रभागाची म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये DP रोड ओपन नाही आहे. त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था नीट नाही आहे, पाण्याची व्यवस्था नीट नाही आहे. ह्याच्यावरती प्रथमतः आम्हाला काम करायला लागणार आहे. त्याच्यानंतर गार्डन आले, ग्राउंड आलं, ह्याच्यावरती काम करायला लागणार. त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये 170 सोसायटी आहे आमच्या प्रभागामध्ये. त्याच्या अंतर्गत रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम आहे सोसायट्यांमध्ये. त्यांच्या म्हणजे महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यानंतर कन्व्हेन्स डीड असेल, बिल्डर अंतर्गत त्यांचे पेमेंट थांबलेले ते असेल आणि अंतर्गत मेंटेनन्सचा विषय हे घेऊन मी म्हणजे आम्ही फिरतो आहे आणि सर्वांना आमची भूमिका पडते. कारण की आत्ता पण आम्ही ज्या गोष्टीवरती काम केले सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी आहे. मागच्या जे 9 वर्षामध्ये इथे काही विकास कामांचं गती मंदावली आहे असं अजितदादांनी सभेमध्ये सांगितलेलं आहे. तुमचा हा नव्यानं विकसित होणारा भाग आहे, हा प्रभाग जो आहे तो काय वाटतं, कसा प्रतिसाद आहे आणि दादांच्या या अपीलला लोक कसा प्रतिसाद देत आहेत? नाही, लोकांचं आता आम्ही फिरतोय, लोकांचं 100% असं म्हणणं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाची या शहराला गरज आहे. आज तुम्ही पाहिलं स्पाईन रोड पाहिलं तर अजितदादांच्या काळात झाला, देवाळंदी रोड अजितदादांच्या काळात झाला, पुन्हा नाशिक जुना तो अजितदादांच्या काळात झाला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर मोठ्या रस्त्याची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी डेव्हलपमेंट बघायला लागली आणि शहरामध्ये जे काही पूर्वी रोड झाले किंवा जे ब्रिजेस झाले ते पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झाले. तर सांगायचं एकच आहे की अजितदादांच्या नेतृत्वाची शहराला गरज आहे. कारण की आज पाण्याचा प्रश्न तुम्ही पाहताय, भामासखेडचं गेले 8 वर्ष झाले आपल्याला या ठिकाणी सांगितलं ते पाणी येणार आहे, पण अजून कुठल्याही प्रकारचं पाणी नाही. पुन्हा नाशिक हायवेचं तर मी गेले 15 वर्ष झाले पाहतोय की फक्त त्याच्या जाहिरातीचे येतात आणि त्याचे डिझाईन येतात, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारे काम नाही झालं. अजितदादा आल्यानंतर ह्या सर्व समस्या लवकर सुटतील अशी आम्हाला आणि जनतेला पण खात्री आहे. भारतीय जनता पार्टीने विकासाचे दावे केलेले आहेत. उड्डाणपूल बांधल्याचं सांगितलं आहे, मेट्रो नवीन सुरू केल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर आमदार शंकरराव जगतापसारखे, आमदार महेशदादा लांडगेंसारखे मोठमोठे लोक निवडणुकीच्या कॅम्पेनिंगमध्ये सहभागी आहेत. भारतीय जनता पार्टीचं किती आव्हान वाटतं तुमच्यासमोर? नाही, काय वाटत नाही. कारण की जनतेने पाहिलेलं आहे. आज आमच्या प्रभागाचाच विषय घ्या ना, COP सारखं जे कॉलेज आलं अजितदादांच्या काळात आलं, पुणे जिल्हा सत्र न्यायालय अजितदादांच्या काळात आलं, पोलीस आयुक्तालय अजितदादांच्या काळात आलं, 200 एकरमध्ये जे एक्झिबिशन सेंटर झालेलं आहे ते अजितदादांच्या काळात आलेले. हे तुम्हीच बघा ना, जे शासकीय कार्यालय आलेली आहे ते अजितदादांच्या काळात आलेली आहे आणि जी पण कुठली डेव्हलपमेंट आत्तापर्यंत झालेली आहे मोठी तर ती अजितदादांच्या काळात आली. यांनी काय आतले अंतर्गत रोड केले म्हणजे तुमची डेव्हलपमेंट थोडी होती. अंतर्गत रोड तर हे तर करायलाच लागणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जे ट्रॉफिक चाकणला जाण्याचे आज लोक कंट्रोलून जातात, ते हिंजवडी साईडला जाताना पण लोक कंट्रोल, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं कुठलंही काम या ठिकाणी ठोस होत नाही. आज जर पाहिलं तर रिंग रोडसाठी अजितदादांनी मेहनत घेतली आणि अजितदादांनीच पुढाकार घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि रिंग रोडचं पण काम चालू केलं. महेश लांडगे वारंवार अजितदादांना टार्गेट करत आहेत, मीच विकास कामं केलेली आहेत म्हणून. नाही, टार्गेट आता तो मोठा विषय आहे, पण जनता पाहती आहे कोणतं काम झालं नाही. भामासखेडचं पाणी आलं का, त्याच्यानंतर पुन्हा नाशिक हायवे झाला का, कुठला एखादा मोठा DP जो झाला तो आम्हालाच दाखवा. गार्डन किंवा आहे ना तुम्ही 1-2 गार्डन केले किंवा तुम्ही एखादं मैदान केलं म्हणजे डेव्हलपमेंट झाली का? महत्त्वाची डेव्हलपमेंट मोठ्या म्हणजे जे राज्य शासनाचे जे काम आहे ते काय, नॅशनल हायवे तयार झाले पाहिजे, रिंग रोड तयार झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात ब्रिजेस आले पाहिजे. त्या काळात एक दाखवा की त्यांनी मोठा ब्रिज केला. आज पुन्हा नाशिक हायवेचा ब्रिज जे झाले ते कोणाच्या काळात झाला, भोसरीतला ब्रिज कोणाच्या काळात झाला, निगडीतला ब्रिज कोणाच्या काळात झाला. दाखवायची मोठी डेव्हलपमेंट. मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट या ठिकाणी झाली असती तर ट्रॉफिकची समस्या झालीच नसती असं आमचं डायरेक्ट मत आहे. तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल?
एकच करणार, अजितदादांची या शहराला गरज आहे. कारण की आज तुम्ही पाहिले या 10 वर्षाच्या कालावधीत 15,000 कोटीचं कर्ज झालं आणि त्या प्रमाणात विकास कामं काय या ठिकाणी दिसत नाही. आपल्याला अजितदादाचं नेतृत्व आल्यानंतर आपल्या म्हणजे ज्या पूर्वीचे काय ट्रॉफिकची समस्या नव्हती आपल्या शहरामध्ये, ट्रॉफिकची समस्या सुटल. त्याच्यानंतर पाण्याची पण समस्या नव्हती. तुम्ही पाहताय दररोज पाणी होतं. पाण्याची समस्या सुटल, लाईटची समस्या सुटल आणि जे इंटरनल आपण जे म्हणतो ॲम्युनिटी स्पेस म्हणजे गार्डन असेल, त्याच्यानंतर प्लेग्राऊंड असेल, त्याच्यानंतर शाळा असेल, ही सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीने होतील. आणि आपलं जीवन आणि आपण जे केलेले इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे जे बाहेरून आलेला वर्ग आहे किंवा स्थानिक वर्ग आहे त्यांचं जे समजा त्यांनी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली, जागेमध्ये गुंतवणूक केली, त्या प्रमाणात वाढ होत नाही. तर ती वाढ होईल आणि आपली प्रगती चांगल्या पद्धती होईल. कारण की आज तुम्ही पाहिले चिंचोड MIDC असेल, भोसरी MIDC असेल, हिंजवडी IT पार्क असेल, चाकण MIDC असेल, हे पवार साहेबांच्या काळात आणि अजितदादाच्या काळात आलेले. यांनी कोणता प्रकल्प आणला दाखवावा लोकांच्यासाठी. अलीकडच्या काळात आता जे आपण सांगितलं MIDC असेल, IT सेक्टरसारखा भाग असेल, तो पुणे शहर सोडून आता बाहेर चाललेला आहे. याचा परिणाम कितपत होतो आणि हा कुणामुळे व्हायला लागलेला आहे? नाही, साहजिक आहे. तुम्ही आज पाहताय भाजपची रणनीती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने काम करून देत नाही. आज आहे ना, तुम्ही पाहिलं आपल्या इथं ती चिप इंडक्टरची कंपनी आली होती, आज ती गेली. कोणामुळे गेली? असे मोठे मोठे जे प्रकल्प आहे ते आपल्या याच्यातून गुजरातला नेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का? नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची साधी आणि सरळ भूमिका आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प महाराष्ट्रात राहिले पाहिजे. जे गुजरातमध्ये गेले ते गुजरातमध्ये गेले पाहिजे. पण ज्यांनी माझ्याकडं माणूस आला आहे आणि तो आपल्याकडून उचलायचा आणि दुसरीकडे घेऊन जायचा, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही आहे. गुजरातमध्ये जरी त्यांचा प्रकल्प गेला तर गुजरातमध्ये राहू द्या, पण आम्हाला प्राधान्य दिलं तर आमच्याकडे राहू द्या. परंतु पुणे शहरातले अनेक प्रकल्प आहेत की असं शहराच्या बाहेर चालले, दुसरी इतर राज्यात चालले आहेत. का सोडून जाईल त्यांच्या वेळी? तुम्ही पाहताय ना, लाईटची व्यवस्था नाही नीट. ट्रॉफिकचं आज हिंजवडी IT पार्कमध्ये जर गेलं तर तुम्ही टायमिंग सांगू शकत नाही की कंपनीत 2 किलोमीटरसाठी जायला किती वेळ लागेल. पाण्याची समस्या आहे. जर IT सेक्टरमधला आणि कुठलाही कामगार जर टायमिंगमध्ये कामाला नाही पोचला तर त्यांचा पगार कमी होणार आहे, त्याचा कामाचा टायमिंग कमी होणार आहे आणि मानसिक त्रास तर होतोच ना. आज तो जाताना जो 10 मिनिटाचा रोड आहे त्याला 2 तास लागतो, येताना तर 3 तास लागतात. ते घरी आल्यानंतर पण मानसिकता राहत नाही ना त्या लोकांची. तर साहजिक आहे, मग कंपनीवाले पण विचार करणार आहे ना की मोकळ्या जागेमध्ये जाऊ, ज्या ठिकाणी आपल्याला चांगली डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी जाऊ. याला सर्वस्वी जबाबदार कोण? सर्वस्वी जवळ आत्ताची जर पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं तर भाजपच. कारण की सत्ता भाजपची होती. आमचं प्रामुख्याने मत आहे आत्तापर्यंत पुन्हा नाशिक हायवेचं तुम्ही म्हणताय ना जागा ताब्यात नाही. कुठली जागा ताब्यात नाही? आज तुम्ही रोडने फिरलं तर सगळं तुम्ही अतिक्रमण पाडून टाकलेलं आहे. कुठली जागा ताब्यात नाही? तुम्ही रोड केले असते तर ही आज परिस्थिती शहरावरती आलीच नसती. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.